गुड्डाजी जाधव सर आणि प्रथमेश ठाकूर यांचा गोड आवाज. नारायणजी मोरे यांचं नुकतंच इथे शुभागमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर पंचांचा हिरवा कंदील, पंचांचा ग्रीन सिग्नल, सामना होता सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑनचा इशारा करत असताना डाव पहिलाच इथे बॅटिंग करताना ओम दिशा अकॅडमी टीम तुम्हाला पाहायला मिळेल. सामना रंगणार आहे फ्रेश मॅच, नव्या गटातील नवीन सामना ओम दिशा अकॅडमी विरुद्ध एकविरा स्पोर्ट्स रूट खुर्द या दोन संघांमध्ये. सामन्याला सुरुवात झाली. यावेळेस पहिला चेंडू मिस टायमिंग बॉल हवे तो. काय एफर्ट्स तुम्हाला पाहायला मिळाले. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं, पण खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मात्र इथे पहिल्याच बॉलवर जे काही एफर्ट्स लगावले गेलेत, अप्रतिम अप्रतिम एफर्ट्स, आउटस्टँडिंग ब्रिलियंट एफर्ट्स. पहिल्याच बॉलवरती आउटस्टँडिंग एफर्ट्स तुम्हाला पाहायला मिळाले. तर म्हटलं जातं दाग लगने से अगर कुछ अच्छा होता है तो दाग अच्छे है. कपडे जरूर मिळाले त्या खेळाडूचे, पण एफर्ट्स त्याचे दर्जेदार होते. यावेळेस फटका सायकला बॅकफुटला इनफिल्डला भेदलाय, स्वॅप केलाय चेंडूला, स्क्वेअर कट चालला जमा फटका, पॉइंट सीमा पार, चौकार. चौकार आलाय. चौकाराने सुरुवात सर चांगली झालेली आपल्याला पाहायला मिळते. 5 धावा धावफलकावरती. दुहेरी फटका मारला जातोय, गॅप मध्ये आहे, प्रवास चालू आहे, कोण विजयी होणार. चेंडू शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला आत ढकलण्याचा प्रयत्न केला, 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि तिसरीचा अटेम्प्ट केला जातो आणि तिसरी सुद्धा पूर्ण केली जाते. या 3 धाव्याने धावफलकावरती वाढ होताना 8 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेश, आपण काल चर्चा करत होतो अबाउट अ फिटनेस, आणि ती फिटनेस मैदानावरती जेव्हा बॅटर्स 3 धावा धावून पूर्ण करतात ना, तेव्हा ती फिटनेस त्यांच्याकडून पाहायला सुद्धा मिळते. कौतुक करूयात. येस, डेफिनेटली 3 धावा पूर्ण केल्या गेल्या. योग्य उल्लेख केला. जेव्हा आपण बॅक टू बॅक जेव्हा धावून रन स्कोरबोर्डवरती लावतो आणि त्यानंतर शेवटचे 1-2 चेंडू राहतात, तिथे षटकार मारण्याचं सामर्थ्य फलंदाजामध्ये असतं, म्हणजे त्याची फिटनेस लेवल नक्कीच चांगली आहे. नक्की, कारण का लास्ट मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं, ज्यावेळी आपण पाहत होतो त्यांना की बॅटिंग करत असताना ज्यावेळी आपण कदम यांना पाहत होतो की सिंगल डबलचा खेळ चालू ठेवला होता, पण जेव्हा टाईम आलं तेव्हा रिव्हर्समधून तो 6 आला. नंतर मग आपण डीप मिड विकेटला 6 त्यांच्याकडून पाहिला आणि मॅचमध्ये पूर्ण कमबॅक करून दाखवला. आणि तीच गोष्ट आपण मैदानावरती निशी कर्णिकरच्या अगेन्स्टमध्ये आपण खेळत असताना रंपात टाकला, जोरात सुसाट बॉल. पंचांनी तिसऱ्या पंचांची अर्थात पाहिलंय, तिसऱ्या पंचांकडे वळले आहेत पंच. तब्बल आपण म्हणत होतो निशी कर्णेकर, कारण का रायगड प्रीमियर लीग सुद्धा हंगाम गाजवतोय आणि सातत्याने त्याला असं बॉलर म्हणून खूप वेळा पाहतो. येस, डेफिनेटली. आणि निशी कर्णेकर म्हटले की रोहाचा करण अंबाला म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि एक्सप्रेस आहे, आणि जेव्हा ही एक्सप्रेस सुटते ना मैदानामध्ये, तेव्हा हिला थांबवणं देखील कठीण होऊन जातं. सध्याच्या घडीला आपण पाहिलं त्याचा अगेन्स्ट बाउंड्री जरूर कन्वर्ट केली आहे ऋतिकनं. इशारा येतोय नो बॉल. यास आपण टीव्ही स्क्रीनवरती सुद्धा रोहा स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहिला. तब्बल एखादी मॅच इंटरनॅशनल लेवलवरती 21 कॅमेऱ्यांवरती केली जाते, पण आपण पाहतो रोहा स्पोर्ट्सला 3 कॅमेऱ्यावरती इतकं चांगलं फुटेज. आणि त्याच वेळी दरम्यान फटका मोठा आहे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय, षटकार.
नॉट आउट. डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. निशी कर्णेकर खरं तर या संघाचा फ्रंट लाईन बॉलर आहे, महत्त्वपूर्ण गोलंदाजाने प्रत्येकी वेळेस प्रत्येकी मैदानामध्ये आपल्या नावाची छबी उमटवली आहे, इम्पॅक्ट टाकला आणि सतत त्याच्याच विरोधात हा आक्रमण चढवलंय. ऋतिकनं अशा प्रकारची बॅटिंग करतोय. ऋतिक सुंदर फलंदाजी. 16 धावा झाला धावफलकावरती पहिल्या षटकानंतर. नक्कीच नक्कीच, कारण का आपण ही स्ट्रॅटेजी पाहतच आलोत. कारण ओम दिशा अकॅडमी हा संघ खेळत असताना त्यांनी ठरवलंच आहे, लाईक वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा ठरवतो की त्यांच्या मेन बॉलरवरती अटॅक करायचा. मेन बॉलरवर अटॅक केला ना की मग बाकीचे बॉलरचा कॉन्फिडन्स लो होणारच. आणि तीच रणनीती यांनी ओम दिशा अकॅडमी संघाने वापरली की त्यांचा स्ट्रायकर बॉलर कोण आहे, अर्थात निशी आहे, मग त्याच्यावरती थोडेसे प्रहार केले ना मग त्यांच्या बाकी बॉलरचा कॉन्फिडन्स थोडासा दगावणार, थोडासा लो कॉन्फिडन्स फील करणार. ती आपल्याला एक प्लस पॉईंट येणार आणि त्याच्यानंतर आपण मॅचमध्ये पूर्ण घुसण्याचा प्रयत्न करू. आणि तब्बल आपण पाहिलं पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या तब्बल 16 ही धावसंख्या धावफलकावरती. ओमकार सानप आणि ऋतिकला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकवरती आपण पाहतो ओमकार सानप, गोलंदाज अल्पेश पाटील याला आपल्याला पाहायला मिळतोय. चपळ, अक्षरशः चपळाईचं आरे गावापासून बिलॉंग करणारा आणि आपण त्याला नेहमी पाहतो. चपळाई, खूप चांगली चपळाई त्याच्यामध्ये आहे. सातत्याने त्याला आपण खूप साऱ्या लीग्स होतात किंवा मोठे मोठे चषक जेव्हा होतात तेव्हा त्याचा भरणा असतो. जेव्हा त्याला ऑप्शनमध्ये पिक केलं जातं ॲज अ बॅटरसुद्धा आपण त्याला पाहतो. जेव्हा अपारंपरिकरित्या फटके खेळ लावतो आणि त्यानंतर जेव्हा मैदानाच्या आतमध्ये ॲज अ फिल्डर म्हणून येतो तेव्हा खूप चांगली फिल्डिंग त्याच्याकडून पाहायला मिळते. आणि आपण म्हणतो ना ग्रामीण क्रिकेट, ग्रामीण खेळाडू असतात ना, यांना मैदानावर मैदान कसं आहे, कशा खड्डे आहेत की नाही ह्यांची काही फरक पडत नाही आहे. कारण त्यांचा प्रवास खडतर असतो. त्यांच्या गावामध्ये ज्या मैदानावरती प्रॅक्टिस करतात त्या ठिकाणी सुद्धा अशा सुखसोयी नसतात. लीग अशा सुखसोयीचं मैदान त्यांच्यासाठी येतं. सो त्यांचा कॉन्फिडन्स एकदम बुल्ट होऊन जातो. आणि धावफलकावरती आपण पाहतो अल्पेश पाटीलकडून आलेला हा निर्धाव स्वरूपातील पहिला चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न गॅपमध्ये आहे. आणखीन एकदा चेंडू सीमारेषा बाहेर. अल्पेश पाटील वरती आक्रमण, चौकार. आपण पाहिलं तर राकेश मस्कर यांचा संपूर्ण मित्र परिवार सध्याच्या घडीला या नक्कीच स्पर्धेला एन्जॉय करण्यासाठी ओम दिशा अकॅडमीला सपोर्ट करण्यासाठी ते मात्र उपस्थित राहिलात. त्यांची आपण चर्चा करूयात. ऑनसाइड स्वीप करण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉल झाला. भूषणजी देशमुख साहेब, अविनाशी देशमुख साहेब, अमोलजी माने साहेब, ऋषी औटे साहेब, उमेशजी नाईक साहेब आणि केतनजी चौंतडे साहेब या सर्वांचं या स्पर्धेच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो. गोलंदाजी मार्कवर सध्या आपण ज्या प्रकारे उल्लेख केला अल्पेश पाटील, डॉट बाउंड्री डॉट, त्यानंतर पुन्हा ऑन साइड स्वीप करण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेग मध्ये बॉलला अडवलं गेलं आणि संपासिंग इट्स अ वाईट बॉल. अवांतर धाव आणि अवांतर धावेनं -1 अशी धावसंख्या पुढे सरसावली जाईल. टीमची टोटल आता आली आहे 22 वर. तुफान गतीने जलद गतीने धावा बनतायत आणि सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 22 रन्स ऑफ विदाउट लॉस. 22 धावसंख्या वाईड आला, त्याच्यानंतर एक्स्ट्राज मधून रन आल्या. धावफलकावरती चांगली स्टार्ट आतापर्यंत आपण म्हणू शकतो. पॉवर प्लेची ही ओव्हर आपण पाहतोय. डीजे आपण पाहिला पहिला गडी घरात, अर्थात पहिला बाद गडी होताना पाहायला मिळाला. त्यानंतर आपण पाहणार नवीन फलंदाजाला पाचारण केलं झालं, तो म्हणजे चिरंजीव भिंगारे, अर्थात चिरू या नावाने संबोधलं जातं. निकनेम एक टोपण नाव देण्याची भारतीयांची नव्हे तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विभागांमधून किंवा पूर्ण देशभरामध्ये जर तुम्ही फिरलात तरी एक निकनेम द्यायची सवय प्रत्येकाला असते.
चिरंजीव भिंगारे याला चिरू आपण बोलतो, त्याच्या सोबत आपण पाहतो ओमकार सानप आणि अल्पेश पाटीलला जे षटक दिलं गेलं होतं आणि त्यांनी ठरवलं सुद्धा होतं की आपल्याला बॉलिंग दिली ती म्हणजे विकेटसाठी आणि ती विकेट प्राप्त झाली. खऱ्या अर्थानं आपण गुड्डा जाधव जर पाहिलं तर कडक ऊन आहे आणि म्हटलं जातं जल तो कल आहे, पाणी तुम्ही मोठ्या प्रमाणावरती पीत राहा, हायड्रेटेड राहा आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर ज्यांनी पिण्याचं पाणी नक्कीच या सर्वांना प्रोव्हाइड केलंय आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व लक्ष्मणजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून संपूर्ण RTPL मध्ये आपण पाहिलं तर पिण्याची पाण्याची व्यवस्था जी ती करण्यात आलेली आहे आणि सन्माननीय लक्ष्मणजी मोरे साहेबांचं आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. हलक्या हाताने ड्राईव्ह केला समोर सिंगलसाठी. बॉल बॅक ड्राईव्ह आपण पाहिली, त्याच्यानंतर आपण पाहिलं पुन्हा एकदा एक धाव घेण्याचा प्रयत्न केला दोन्ही बॅटर्सने आणि तो धाव पूर्ण केली. 23 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती धावा ज्या पद्धतीने रंगत आहेत, एक चौकार आल्यानंतर आपण म्हणतो ना की मोठा फटका आल्यानंतर षटक खूप मोठं होऊन जातं, 10+ धावा धावफलकावरती येतात, पण यावेळी अल्पेशने तो नियंत्रण ठेवला. यावेळी थोडासा डबल माइंडेड झालाय राजा, चपळाई आहे, थोडा थ्रो लागला सुद्धा होता. त्यानंतर आपण पाहिलं पंचांचा इशारा तो वाईट बॉल, आणखीन एक अवांतरित धाव धावफलकावरती आणखीन एक वाढ होणार. 25 ऑन बोर्ड होताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आपण पाहिलं 22च्या माध्यमातून येणारी ही धाव एका धावेने धावफलकावरती वाढ होणार आणि धावफलक आता जाऊन पोहोचले तब्बल आपण पाहतो धावफलकावरती 25 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. दोन षटकांचा खेळ मात्र समाप्त होतोय. 25च्या सरासरी आपण अर्थात पाहतोय 12.50 ची सरासरीने हे धावफलक रंगत होताना आपल्याला पाहायला मिळतंय. ओम दिशा अकॅडमी पहिली अर्थात आपण ओव्हर पाहिली तर सुरुवात खूप चांगली अगेन्स्ट निशी कर्णेकरच्या आपण पाहिली, पण त्यानंतर थोडासा आपण पाहिलं बदल होताना आणि अल्पेशने तो एक गोल्डन चान्स दिला, तो म्हणजे फलंदाज एक बाद केला. नंतर आपण पाहिलं ओमकार सानप आणि चिरंजीव भिंगारे ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. येस डेफिनेटली तेच आपल्याला पाहायला मिळेल. सध्या आपण पाहतोय 25 धावा धावफलकावरती लागल्या जातात. 25 रन्स ऑफ बोर्ड टोटल चांगली बनेल, त्यामध्ये ते मात्र शंका नाही. बॅटिंग ऑर्डर देखील खूप चांगली आहे, बॅटिंग लाईनअप खूप चांगली आहे ओम दिशा अकॅडमी या संघाकडे आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर एक चांगली टोटल स्कोरबोर्डवर तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली टफ फाईट मॅच यावेळेस काय घडलं ऑफसाईड मध्ये हॅमट करण्याचा प्रयत्न फर्स्टला शॉर्ट कव्हरचा हातामध्ये झेल आणि फलंदाज होतोय फेल. लागणारा आणखी एक मोठा धक्का ओम दिशा अकॅडमी या टीमला. थँक्यू सो मच डीजे. आणि तब्बल आपण पाहिलं विकेट प्राप्त झाली. ओमकार सानप बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानात अजय पाचारण होताना पाहायला मिळतोय आपल्याला. खरंच आपण मागील ओव्हरच्या बद्दल बोललो, निशीला थोडासा महागडा ठरणारं 16 धावा देऊन जाणारं ती ओव्हर आपण पाहिली, पण त्यानंतर केलेले बदल आणि स्वतःवरती कॉन्फिडन्स आणि एक प्रश्न स्वतःला नेहमी विचारला जातो की प्रत्येकाने आपापला सेल्फ कॉन्फिडन्स आणि सेल्फ क्वेश्चनिंग करायला शिकलं पाहिजे की मी का आलोय मैदानावरती, का मला पिक केलं गेलंय, का मी ॲज अ कॅप्टन म्हणून मैदानावरती आहे. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला स्वतःला जेव्हा आपण प्रश्न विचारू तेव्हा मिळतात आणि तो प्रश्न त्या पहिल्या ओव्हरनंतर निशीने विचारला असणार की कशासाठी मला पिक केलंय, काय कारण आहे ज्यासाठी मला मैदानाच्या आतमध्ये आज कॅप्टन म्हणून आणलोय. आणि नंतर जेव्हा तिसऱ्या षटकाची आपण गोष्ट केली पुन्हा एकदा निशी आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या ओव्हरमध्ये निशीने पूर्णपणे दाखवून दिला की रिझन काय, कारण का प्रेशर जनरेट करण्यासाठी, विकेट प्राप्त करण्यासाठी. यावेळी निशीच्या अगेन्स्ट बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवतोय, फेकी करतोय, तोपर्यंत आपण पाहिला एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. एक धाव धावफलकावरती आपण ऍड करूयात आणि त्या धावफलकाने 26 ऑन बोर्ड होताना आपल्याला पाहायला मिळतात.
की 26 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. निशी कर्णेकरचा उल्लेख केला ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये महागडा ठरला, सेकंड स्पेलमध्ये जेव्हा तो आला आणि विकेटने त्यानं सुरुवात केली, हे महत्त्वपूर्ण गोष्ट राहिली. चांगल्या खेळाडूचं हेच तर महत्त्व राहतं. चांगल्या खेळाडूची लक्षणे असतात की जेव्हा त्याच्या विरोधामध्ये ॲज अ बॉलर जेव्हा तो क्रीडांगणावर खेळ दाखवतो, त्याच्या विरोधात कोणताही बॅटर जो जर चांगले फटके खेळत असेल तो तिथपुरता थांबतो, त्यापुरता थांबतो. आणि पण त्यानंतर जेव्हा सेकंड स्पेलमध्ये तो कमबॅक करताना नेहमीच पाहायला मिळतो आणि निशी कर्णेकर सोबत देखील तेच घडलं. सुरुवातीला महागडा राहिला, सेकंड स्पेलमध्ये कमबॅक करण्याचा त्याचा प्रयत्न आहे आणि एक मोठमोठ्या स्तरावर त्याला सातत्याने खेळताना पाहिलं. खुळ्या गटातलं क्रिकेट देखील सातत्यानं तो खेळला आणि नो डाऊट आपण पाहतो ग्रामीण क्रिकेटमध्ये त्याचा नावाचा एक बोलबाला राहिला आहे अखंड रुहा परिसरामध्ये. सिंगल मिळालं, सिंगलने धावसंख्या पुढे 27 आकड्यावर. टॉस जिंकून प्रथम आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला एकविरा स्पोर्ट्स रूट खुर्दनं आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 लागला. 2.3 षटकांसाठी संपन्न झाला. ओमकार सनपला बाद करण्यामध्ये यश मिळालं जरूर. पुढचा बॉल निशीच्या विरोधामध्ये लॉफ केलाय समोर. क्षेत्ररक्षक काय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनचा फिल्डरच्या डोक्यावरून बॉल चाललाय. दर्शक दीर्घमध्ये पूर्ण 6 धावा मिळतील आला हा भव्य षटकार. अगेन्स्ट निशी कर्णेकर आणि हा फटक्याची अजयला गरज सुद्धा होती. वा बॉल चांगला आहे, खूप चांगला चेंडू. रंपाट सुसाट एकदम वेगवान चेंडू फेकताना पाहायला मिळाला. कारण का निशीला माहिती आहे या गोष्टी की जेव्हा आपल्या अगेन्स्ट ऑफ मोठे फटके यायला सुरुवात होतात त्यावेळी आपल्यामध्ये एक वेगळी रणनीती आणायची आहे की त्याला आपण आपल्या गतीने बीट करू शकतो, टप्प्याने बीट करू शकतो आणि तीच रणनीती लावली मैदानावरती. आता स्पीड वाढवला चेंडूचा आणि टप्पा आपण पाहिला. कुठल्या स्पॉटवरून चेंडू उडावल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला. पुन्हा एकदा याही वेळेला आपण पाहिला चेंज ऑफ पेस, टप्पा पडल्यानंतर थोडा वरती राहिला आणि अर्थात आपण पाहिलं पंचांचा इशारा येतोय की 3 षटकांची खेळी समाप्त होते आणि नंतर 3ऱ्या षटकानंतर आपण ड्रिंक्स ट्रॉलीला मैदानाच्या आतमध्ये पाठवूयात. येस डेफिनेटली शेवटचे जो 2 चेंडू जे हाताळले निशी कर्णेकरनं त्यामध्ये एक्स्ट्रा वापर केला गेला शोल्डरचा आणि गुडलिन स्पॉटवरून टॉस होणारी चेंडू आपण पाहिलं. गुड बॉलिंग निशी. षटक क्रमांक 3 पूर्ण 11च्या सरासरीने 33 झालात. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये या आपण घेऊया एक डीजे ब्रेक. ऐकूया डीजे विनंती करतो राजू केरकर यांना की आपण त्यांचा यथोचित मान सन्मान, तेजस्वी नरे यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. आणि पुन्हा एकदा वळूयात आपण डीजे कडे. सन्मान करतोय. तर खऱ्या अर्थाने या स्पर्धेला ज्यांचं मोलाचं आणि विशेष सहकार्य लाभलंय प्रथम क्रमांकाची ट्रॉफी ब्युटिफुल ट्रॉफी आपण पाहताय मेज प्रथमतःच रोहा परिसरामध्ये ही आकर्षक ट्रॉफी जी आम्हाला पुरस्कृत केल्या विद्यमान सरपंच कोकबन भाग्यवती तेजस्विनी तुषार वाजंती मॅडम आणि खऱ्या अर्थानं त्यांचा मी आभार व्यक्त करतो. स्पर्धेच्या वतीनं चर्चा होत राहील.
बॉलकडे बघूया. येस, मॅचकडे यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी दूर ठेवला. इट्स अ वायलेट डिलिव्हरी. द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची जी आकर्षक ट्रॉफी आपण पाहतात, यशस्वी पुरस्कर्ते किशोरजी मानुसरे उर्फ तात्या मानुसरे यांनी आम्हाला पुरस्कृत केले. साहेबांचा देखील आभार आहे. प्लेअर ऑफ द डे साठी सायकल्स तुम्ही पाहतात. खेळाडूंना स्वतःचा फिटनेस राखण्यासाठी प्लेअर ऑफ द डे म्हणून सायकल देऊन सन्मानित केलं जातं. अल्पेश पाटीलच्या विरोधामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत, कोणत्या प्रकारची मिस्टेक नाहीये. चर्चा सुरू होती आणि सायकल बाबत आपण चर्चा करत होतो की प्लेअर ऑफ द डे साठी ज्या सायकल आहेत त्यामध्ये आम्हाला स्मरण रोशन मोरे साहेब, श्रीकांतजी पंडित साहेब, त्याचप्रमाणे अक्षय देशमुखांच्या स्मरणार्थ आम्हाला एक सायकल पुरस्कृत झाले. मुग्धा संजय कदम, त्याचप्रमाणे स्वर्गीय शशिकांत गोतावडे यांच्या स्मरणार्थ अभिषेक गोतावडे यांनी पुरस्कृत केले. त्यासोबत सनी दिनेश कांबळे यांच्या माध्यमातून बायसिकल आम्हाला पुरस्कृत केली गेली आहे. तब मैदानावरती वळूया ज्या ठिकाणी विकेटचं पतन झाले आणि अल्पेश आला की विकेट येते. हे समीकरण आपण अर्थात सेकंड ओव्हरमध्ये सुद्धा पाहिलं आणि आता फोर्थ ओव्हरमध्ये सुद्धा आपण पाहिलं. पहिला बॉल डॉट करतो, दुसऱ्या बॉलवर विकेट घेण्याची त्यांनी जी स्टार्ट ठेवली, जी तारतम्यता ठेवली ती आपल्याला नेहमी पाहायला मिळते. अल्पेश पाटील अर्थात खारापटी गावामधून बिलॉंग करतो आणि त्या संघामध्ये खूप वेळा खेळताना आपण त्याला पाहिलं आहे. पण आज आपण पाहतोय आयकविरा स्पोर्ट्स रोड खुर्द या संघाकडून या संपूर्ण स्पर्धेमध्ये ऑल मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी तुम्ही पाहिलं तर शंकरभाई महाबळे साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केला. बेस्ट बॅट्समॅन बॉलरची ब्युटिफुल ट्रॉफी मन मंदिर स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत झाले. बेस्ट फिल्डर स्मार्ट वॉच योगीराजी मस्के साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केले. आणि वॉशिंग मशीन बेस्ट बॅट्समन साठी जर आपण पाहिली बॉलर्ससाठी मेजर अन्मेश रुद्रमानी साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केल्या. आणि संदेशी दळवी साहेबांचा देखील आम्ही आवर्जून उल्लेख करू. रेफ्रिजरेटर प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी उस्मानजी कागदी साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केले. समोर खेळलाय, कॅच ड्रॉप केली. कॅचेस विन द मॅचेस. फ्री इंटरनेट वायफायची सुविधा अवधेश प्रजापती साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केले. आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये जे बॉल आपण पाहतोय खऱ्या अर्थानं हे चेंडू आम्हाला पुरस्कृत करण्यामागे गिरीजी जैन साहेब आणि दिनेशजी पवार साहेब जे यशस्वी उद्योजक तथा सामाजिक कार्य करतात त्यांनी आम्हाला पुरस्कृत केलात. आणि बेस्ट बॅट्समनसाठी नक्कीच आपण ब्युटिफुल बॅट पाहतोय. स्वराज्य स्पोर्ट्स रायगड यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर ती ब्युटिफुल बॅट आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्या. सर्व पुरस्कर्त्यांचं या स्पर्धेच्या वतीने आम्ही पुनश्च एकदा आभार व्यक्त करतोय. तत्पूर्वी आपण पाहिलं मैदानावरती बॉल खूप वेळ हवेत आहे. दुसरी धाव घेण्याची गरज नव्हती आणि स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखी आत्महत्या करणारी ही धावची सुरुवात. फलंदाज बाद. स्वराज्य स्पोर्ट्स रायगडचे सर्वेसर्वा केतनजी सुतार यांचा मी स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतो. कारण स्वराज्य स्पोर्ट्सची बॅट ही बेस्ट बॅटर या स्पर्धेला त्याला आपण देऊन सन्मानित करणार आहोत आणि त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो. ऑनगोईंग मॅचकडे लक्ष वेधेन. धावसंख्या 35 झाला 35. या ओव्हरमध्ये अल्पेश पाटीलनं मात्र अचूक भेदक आणि आक्रमक गोलंदाजी केली. आणि जाधव जर तुम्ही पाहिलं तर पहिल्या स्पेलमध्ये असं वाटलं की अल्पेश पाटीलला रिदम मिळत नाहीये, पण या स्पेलमध्ये तो इम्प्रेस करतोय. नाही, अल्पेश पाटीलचं कौतुक करावंच लागेल. कारण का ज्या पद्धतीने विकेट टेकिंग म्हणून तो आला होता आणि त्यांनी त्याचं काम करून दाखवलं. त्यानंतर निशीने सुद्धा तो स्टार्ट घेतला. परत एकदा अल्पेश नागडवला, थोडासा स्लोवर वन टाकला, चेंडू हवेत पण त्याला चांगला फ्लिक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार. अर्थात आपण पाहिलं डिफेन्सिव्ह करायचा होता, थोडासा चेंडू अडवायचा होता. पहिल्या बॉलवरती आपण षटकार खेचला आणि त्याच्यानंतर त्यांनी निर्धाव करण्याचा प्रयत्न केला आणि षटक क्रमांक आपण पाहतोय 4.
समाप्त ओव्हर झालेली आहे. 41 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि जर ही ओव्हर जर आपण पाहिली तर ज्या पद्धतीने ज्या गोष्टी घडत राहिल्या, अर्थात आपण पाहिलं पहिल्या बॉलवरती विकेट आली आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं एक सिंगल येताना पाहायला मिळाली, धावचीच्या स्वरूपामधून एकेरी धाव आली आणि नंतर धावचीत बाद झाले, त्याच्यानंतर षटकार, त्याच्यानंतर आलेला तो डॉट बॉल. या पद्धतीने अर्थात आपण पाहिलं ओम दिशा अकॅडमी संघाच्या धावांवरती आपण पाहिलं 41 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. आई एकविरा स्पोर्ट्स रोड खुर्द संघ आता क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि तो निर्णय थोडाफार योग्य होताना आपल्याला पाहायला मिळतो. 4 षटकांमध्ये 10च्या सरासरीने धावफलक रंगत असताना जर पाहिलं एखाद दुसरी ओव्हर अर्थात येणारी एखादी ओव्हर जी सर्वात मोठ्या धावा देऊन जाणारी ठरली तर एक फायटिंग टोटल पर्यंत आपण पोहोचू शकतो. ते म्हणतात ना, युद्धामध्ये लढायला जाण्यासाठी आपल्याकडे तलवार आणि ढाल असणं गरजेचं आहे. तेच सेम टू सेम जर ओम दिशा अकॅडमी संघाला लढायचं असेल तर तलवार आणि ढाळीसाठी बंदोबस्त आपल्याला या फर्स्ट इनिंगमध्ये प्रथम सत्रामध्येच आपल्याला करावा लागेल. कारण द्वितीय सत्रामध्ये जर तलवार आणि ढाळ नसणार तर मग युद्धामध्ये आपण कशा पद्धतीने उतरणार याच्यावरती प्रश्नचिन्ह नेहमी राहणार आहे. येस, डेफिनेटली फायटिंग टोटल नेहमीच महत्वाचे असते आणि पहिल्या 4 ओव्हरमध्ये 41 बनवल्यात. चांगला दावा लागला, समोर लॉफ केलाय. व्हॉट अ शॉट वाज दॅट, पिकअप शॉट, उचलून फेकून दिला थेट वाईड इज लॉंग ऑनच्या डोक्यावर बॉल पाठवलंय सीमारेषाच्या बाहेर. षटकार. उचलला आणि त्याला बाउंड्री लाईनचा बाहेर पाठवलं. डीप मध्ये आपण पाहतोय वाडिश लॉंगॉनला प्रोटेक्शन होता, फिल्डर होते पण फिल्डर करणार काय, अवैध मार्गाचा जर बॅटरनं वापर केला. वाडिश लॉंगॉनच्या बरोबर षटकाराला 47 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 47 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. पहिल्या बॉलवरती स्वागत केले गोलंदाज पवनचं. अप्रतिम स्वागत करत असताना रोहनला आपण पाहतोय. आसमान दाखवले गोलंदाजाला. स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं म्हटलं जातं, पण फलंदाजांना मात्र इथे गोलंदाजाचं षटकाराने स्वागत केलं. नक्की आपण पाहिलं पहिल्या बॉलवरती 6 आला ना की त्याच्यानंतर ठरलं जातं या ओव्हरमध्ये 15+ धावा येऊ शकतात. मोठा फटका मारायचा होता, बॉलचा वेट करत राहिला होता, थोडं लवकर बॅटचं तोंड बंद झालं. त्याच वेळी आपण पाहिलं डीप इंड विकेटकडे चेंडूने प्रवास केला आणि थोडं स्लेजिंग टाईप किंवा दिवसादिवशी थोडीशी चालू राहणार मैदानात. कारण का रोहेकर आहोत आपण आणि रोहेकरांचा तो ॲटिट्यूड म्हणा किंवा तो माज म्हणा या गोष्टी मैदानावरती किंवा मैदानाच्या बाहेर सुद्धा तुम्हाला पाहायलाच मिळणार. आणि तेच मैदानावरती झालं. 1 धाव येते, 1 धावेने धावफलकावरती वाढ. 48 ऑन बोर्ड होताना पाहायला मिळतात आपल्याला. षटकाचा अर्थात आपण पाहतोय दुसरा चेंडू फेकून पूर्ण झालाय. ना या वेळेस काय झालं, एकंदरीत वाटलेला जेव्हा टप्पा पडल्यानंतर सर्वांनी अपेक्षा केला की इतका शॉट टाकलाय की बाहेर फेकून सुद्धा देईन, पण त्याच वेळी चेंडूवरती थोडंसं वरून चित्रगुप्त लिहित होता की म्हटलं पवनचं नशीब असं नाही लिहिणार, थोडंसं चांगलं लिहायला सुरुवात करूयात. आणि चेंडू पडल्यानंतर शॉट होता तरी सुद्धा खालवला. याही वेळेला चांगला फटका मारायचा प्रयत्न केला होता, पण मात्र गोलंदाजाने परत एकदा निर्धाव स्वरूपातील चेंडू फेकतोय. पवनने अर्थात कमबॅक करून दाखवलं. ज्या पद्धतीने पहिल्या बॉलवर षटकार आला ना त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं होतं स्ट्राईक रोटेट झाली, षटकार मारणारा प्लेअर नॉन स्ट्रायकर एंडला आहे, पण स्ट्रायकरचा कॉन्फिडन्स वाढून द्यायचाच नाही, त्याला मात्र खोदत राहायचं, त्याला बीट करत राहायचं. नाही यावेळी त्यांनी बॅटरनी सुद्धा ठरवलं की 2 बॉल डॉट झालेलो आहोत, प्रेशर बिल्डअप करून द्यायचा नाहीये, 1 धाव आपण घेण्याचा प्रयत्न करूयात. एकेरी धाव धावफलकावरती आणायचा प्रयत्न केला, स्ट्राईक रोटेशन चालू ठेवलं. सिंगल डबलचा खेळ आपल्याला नेहमी मैदानावरती आणायचा आहे आणि तो मैदानावरती खेळ आणायचा प्रयत्न सुद्धा केला. 5 चेंडूंची फेकी पूर्ण झाली आहे. शेवटचा आणि अंतिम 1 चेंडूसाठी पवनच्या अगेन्स्ट मारायचा होता. यावेळी पवनने खूप खोलामध्ये चेंडू टाकायचा प्रयत्न केला. यष्टीरक्षक थोडासा बीट सुद्धा झाला होता, त्याच्या पायाला चेंडू लागून स्टम्प्सवरती आदळला सुद्धा होता, पण बॅटर पॉपिंग क्रीजमध्येच होता आणि षटकाची सांगता झाली. 5 षटकांच्या खेरीज धावफलकावरती धावा झाले तब्बल 49 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती षटकार येऊन देखील आपण पाहिलं जाधव पुढच्या 5 बॉलमध्ये फक्त 2 आल्या.
इकॉनॉमिकल गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती सिक्सर आल्याच्यानंतर मी तर म्हणेन जबरदस्त षटक राहिलं गोलंदाज पवनचं. मॅग्निफिसंट बॉलिंग. आय विल डेफिनेटली से दिस बिकॉज ज्या लेवलची गोलंदाजी तुम्ही पाहिली, शॉर्ट ऑफ रेंज चेंडूंचा योग्यरित्या वापर कसा करावा, कारण अखूट टप्प्याचे बॉल कुठेही जास्त गती त्याने ठेवली नाही चेंडूमध्ये. त्या अनुषंगाने तितका बाउन्स चेंडूला मिळाला नाही, अतिरिक्त खांद्याचा जोर लावला नाही आणि खरं तर लक्षात त्या अनुषंगाने चेंडूला जितका बाउन्स फलंदाजाला अपेक्षित होता तो मिळत नव्हता आणि तिथे फलंदाजाला पूर्णपणे संभ्रमात टाकलं, बीट करीत राहिला अंतिम चरणापर्यंत आणि सफल षटक आपण म्हणू शकतो. पहिल्या बॉलवर षटकार आल्याच्या नंतर गोलंदाजी मार्कवर आता यशचा वापर केला जाईल. षटक क्रमांक 6 आणि अंतिम षटक यश गोलंदाजी मार्कवरती 49 झाल्यात. 4 विकेट इथे गमावल्यात ओम दिशा अकॅडमी या टीमनं. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज यश. पहिला चेंडू होता ऑफ साइड रिजन मध्ये आमट करण्याचा प्रयत्न. अंडरहॅम क्रिकेटमध्ये मोस्टली आपण असे स्ट्रोक एक्झिक्यूट करताना पाहतो. टॅप करण्याचा प्रयत्न होता. टॅपिंग क्रिकेट पहिल्या बॉलवरती सिंगल मिळाले आणि पाहता पाहता ओम दिशा अकॅडमी संघाचं अर्धशतक देखील पूर्ण झालं. धावफलकावरती 50 धावा. खेळाचा पूर्वार्धात बॅटिंग करताना 5 चेंडूंचा खेळ अद्यापही शिल्लक आहे आणि मी तर म्हणेन येणाऱ्या 5 बॉलमध्ये 2 ते 3 मोठे फटके हे गरजेचे असतील. पुढचा बॉल यावेळेस लॉफ केलाय. फटक्यात चांगल्या समोर एक्झिक्यूट केलाय. जणू काही यापूर्वीचा फटक्याचा ऍक्शन रिप्ले रोहा स्पोर्ट्सनं चालू केलाय की काय मैदानामध्ये. लाजवाब फटका. इट्स अ टेरिफिक सिक्सर. स्लॉट मध्ये होता. पुन्हा एकदा यावेळेस बॅकफुटला पॉवर जनरेट केली आहे. पॉवर पुरी पडली आहे. फिल्डरला शोधून काढलंय. षटकार असं प्रत्युत्तर यशने सांगितलं मला देता येतं. टीट फॉर टॅट. हिट का जवाब पत्थर से मिलेगा. विकेटचं पतन. षटकारानंतर विकेट. गाडी अर्धा संघ बाद होताना पाहायला मिळतंय ओम दिशा अकॅडमी या संघाचा. उर्वरित 3 चेंडूचा खेळ यायचा बाकी. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आपटला होता. उंचीचा पुरेपूर फायदा करण्याचा प्रयत्न असेल बॅटरचा, पण मात्र बॅट आणि बॉलचा काही संपर्क राहिला नाहीये. सरळ आपण पाहिलं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि आणखीन एक निर्धाव स्वरूपातील चेंडू येतोय. 56 ऑन बोर्ड होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मयुरेश आपल्याला नॉन स्ट्राईक एंड वरती, तेजस स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज तयार शेवटचे अंतिम 2 चेंडू फेकण्यासाठी. याही वेळेला पुढे बाहेर जाऊन मारण्याचा प्रयत्न. ना जर आपण स्टंप सोडणार, स्टिक सोडणार तर आपला तो वाईड आहे ना त्याचा रेडार थोडेसे लांब लांब होत जाणार आणि तसंच काही घडलं. प्रत्येक वेळी आपणच योग्य आहोत असं नाही आणि आपणच योग्य जर असतं असं मानलं जर असतं तर मात्र पंचांची गरजच मैदानावरती नसती आणि त्या पंचांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. दक्ष असे पंच निर्णय चूक देतात. यावेळी बॉल बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहिला खोदून मारायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र फसला. पहिली धाव घेतली जाते, दुसरी धाव धावचीत स्वरूपामध्ये फलंदाज बाद.
व्हायचे आहेत. आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. चेक 1 टेस्ट. ज्या संघाचा संघनायक इथे उपस्थित नसेल त्या संघाला मात्र इथे पॅनलाइज केलं जाईल. या गोष्टीची आपण नोंद घ्या. मॅनेजमेंट टीमची स्ट्रिक्ट वॉर्निंग आलेली आहे. यापूर्वीच आम्ही अनाउन्समेंट केली होती. टॉससाठी मी विनंती करेन संकेतजी देशमुख साहेब, रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष संकेतजी देशमुख साहेबांना विनंती असेल की आपण यायचं आहे. आपल्या शुभास्ते इथे टॉस केला जाईल. फ्रान्सी 11 यशवंतकार विपक्ष श्रेयस 11 दाटव या दोन संघांमध्ये ही तुल्यबळ अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. संकेतजी देशमुखांना विनंती करेन की सर आपण या आपल्या शुभास्ते इथे टॉस केला जाईल. येस, टॉस कॉइन अपडेट देतो एकदा, परत एकदा दाखवून द्या दोन्ही कॅप्टनला. कॉल कोण करेल? श्रेयस 11 दाटव टीमचे कॅप्टन करतील कॉल. हेड्स इज द कॉल अँड टेल्स इट इज. थँक्यू अध्यक्ष साहेब. पुन्हा आपण व्यासपीठावर विराजमान होऊ शकता. टॉस प्रथमतः आपण जिंकलेला. सिद्धू फ्रेश मॅच खेळतात. इतक्या मोठ्या स्तरावरती ॲज अ कॅप्टन म्हणून टीमला लीड करताना तुमचा रोल असेल, निर्णय काय? पहिले आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. काही स्पेशल रिझन? फिल्डिंग येण्यामागे 6 षटकांचा सामना आहे. नाही, आमच्याकडं बॅटिंग ऑर्डर चांगला आहे, त्यामुळं रन जर कमी असतील तर मग नेक्स्ट बॅटिंग करून चेस करायला सोपं जाईल म्हणून आम्ही पहिली फिल्डिंग करतोय. सलग 4थ्या दिवसामध्ये स्पर्धा आल्या. 3 दिवस तू एकंदरीत खेळपट्टीचा अभ्यास केला असेल, पाहिलं असेल किती रन बनतात, गोलंदाजाने किती साथ मिळते, फलंदाजाने किती साथ मिळते. सो ऑल ओव्हर खेळपट्टीबाबत काय सांगशील? विकेटचा अभ्यास करताना तू कोणती गोष्ट नोटीस केलीस? नक्की आता 2 दिवसानंतर जरा कटर गोलंदाजांना फायदा मिळते विकेटचा. बॅट्समनला पण तितकाच फायदा आहे, पण कटर गोलंदाजांना जास्त फायदा आहे. स्पर्धेबाबत काय सांगशील? 3ऱ्या पर्वामध्ये आपली स्पर्धा आली आहे. स्पर्धेचा स्तर आपल्या सातत्यानं वाढत चाललाय आणि यंदाच्या पर्वामध्ये पूर्ण 360 ग्राउंडला तू पाहशील तर प्रेक्षकांना बसण्यासाठी पांडोल उभे केलेत. काय सांगशील स्पर्धेबाबत? नक्कीच स्पर्धा दरवर्षी 100% प्रमाणे उंचच चालली आहे. आता यावर्षी पण म्हणजे पुढच्या वर्षी पण नक्की त्याहून जास्त काहीतरी करतील ते, असा मला खात्री आहे त्यांच्यावर. नक्की खूप साऱ्या शुभेच्छा तुला मॅचसाठी. जास्त वेळ घेणार नाही. मॅच सुरू होते. एका बाजूला टॉस बॉक्स मधून माहिती येते टॉस इथं जिंकलाय फ्रान्सी 11 भैरवनाथ यशवंतकार टीमचे कॅप्टन सिद्धू मोरे आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. थँक्यू सो मच. कडली अँब्रोस सारखी हाईट आणि तोच गोलंदाज मैदानावरती अगेन्स्ट त्याच्या खेळला जातोय. क्षेत्ररक्षक फंबल होतात. धाव मिळायचा प्रयत्न केला जातो. एकच धाव येते. एका धावेने धावफलकावर पहिली आकडेमोड, पहिला श्री गणेशा गेला जातो. शुभम आणि राजा ही जोडी आपण मैदानावरती पाहतोय, ज्याने आपल्यासाठी पाण्याची सुव्यवस्था करून दिली. लक्ष्मणजी मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. लक्ष्मणजी मोरे साहेब, चला मॅचकडे वळतो. ओमकार सानप पाहायला मिळतोय. उंचीबद्दल आपण त्याच्या बोलत होतो. अगेन्स्ट राजा. यावेळी गतीमध्ये परिवर्तन केलं. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये येतोय.
चेंडू निर्धाव स्वरूपातील फेकतोय. वेस्ट इंडिज ने जे 2 पहिले विश्वचषक जिंकले त्याच्यामध्ये कडली ॲम्ब्रोसचा जो मोठा वाटा होता, त्याच्यामध्ये जी हाईट त्यांची होती आणि खरंच आपण मानतो की जी हाईटचं देणगी असते जो फास्ट बॉलरला, ती देणगी हा यावेळी आपल्या गतीने बीट करून दाखवलं. आणि खरंच ज्या पद्धतीने आपण पाहतो ना हाईटचा पुरेपूर वापर केला जातो, ती हाईट मैदानावरती दिसली. आता प्रथमेश सांगतोय आम्हाला की ईशांत शर्माचं नाव सुद्धा आपण घेऊ शकतो. हाईटचा झहीर खान सुद्धा खूप सारे उंच हाईट, पण त्या सगळ्यांना अर्थात आपण बाजूला सारूयात आणि मैदानाच्या आतमध्ये ओमकार सानप याही वेळेला चांगला, पण पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. थोडासा वेगळा, थोडं जास्त फ्लिक करायची होती, कारण का आपण पाहिला त्या क्षेत्रामध्ये डीप स्क्वेअर लेगकडे क्षेत्ररक्षण नाही आहे, कारण पॉवर प्लेची ओव्हर आपण पाहतोय आणि त्या ओव्हरमध्ये थोड्या का होईना पण धावा जास्त बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 2 धावा धावफलकावरती झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. एक जी बॅटमधून आली आणि दुसरी धाव जी व्हाईट बॉलमधून आलेली पाहायला मिळाली आपल्याला. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळलाय. राजाला न कळणारा बॅटच्या थोडासा खाली राहिलेला चेंडू एक धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर्सनी केला. सिंगल डबल घेण्याचा प्रयत्न दोन्हीही फलंदाज कायम ठेवणार. 58 धावांचा पाठलाग आपल्याला करायचा आहे. ओमकार सानपचा स्पेल आपण पाहतोय, पहिली सुरुवात त्याच्याकडून दिली आहे. 4 चेंडूची फेकी पूर्ण 2 धावा धावफलकावरती त्याच्या खात्यामध्ये टोटल जाऊन पोहोचले तब्बल 3 ही धावसंख्या धावफलकावरती. $58 ऑन बोर्ड आपल्याला करायचे. रोहा तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, श्रोत्यांचं, मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. फुल टॉस बॉल भिरकावून दिलाय, पंचांचा इशारा नो बॉल आणि मिळणार या 7 धावा धावफलकावरती. अपेक्षा होती मोठ्या फटक्याची आणि ती करून दाखवले षटकार 6 धावांसाठी. दर्जेदार फटका आपण पाहिला. प्रोडक्टिव्ह स्ट्रोक होता. नो बॉल वरती नक्की षटका ठोकला गेला. गोलंदाज ओमकार सानपचा विरोधामध्ये चढवलेला हा हल्ला शुभमचा बॅटमधनं भव्य षटकार. षटकाराने धावसंख्या आकार घेत असताना 10 या आकड्यावर धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल आणि आता येणारा बॉल फ्री हिट देखील असेल. सुवर्ण संधी फलंदाजाकडे मोठा फटका खेळण्याची मुभा आहे, कारण बॉल फ्री हिटचा. सो फ्री हिट बॉल पाहूया कशा प्रकारे हाताळेल ओमकार. कमबॅक करू शकेल का, पुन्हा प्रहार करेल बॅटर शुभम. बरेचसे प्रश्न आहेत. 58चं टार्गेट आहे. नेक्स्ट बॉल फ्री हिट बॉल. आडव्या बॅटनं ऑफ साईडला फिल्डर पाठमोरे धावतात. मिडॉनला झेल घेतला असता तरी तितका इम्पॅक्ट पडला नसता. मला तर वाटतं डीप मध्ये लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल झाला. अनसोल्ड प्लेअर आपले जे टी शर्ट्स आहेत आपण प्रियेश पवार यांच्या माध्यमातून आपण कलेक्ट करायचा, त्यांच्याकडे नक्कीच ती जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे जे अनसोल्ड प्लेअर आहेत इथं आपला आयडेंटिटी प्रूफ आधार कार्ड सोबत आणा. त्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय प्रियेश पवार यांच्याकडे अनसोल्ड टी शर्ट तुम्ही तिथून कलेक्ट करू शकता. 12 झाला. शेवटचा चेंडू अद्याप षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतो. 31 बॉल 46 गरज या मॅच मध्ये. अंतिम चेंडू या षटकातला. षटक पहिला षटक अंतिम चेंडू फोर्स करा असा टॉपचा रिजन मध्ये सिंगल मिळेल कव्हरला. षटक क्रमांक पहिलं पूर्ण सिंगलने मात्र षटकाची झाली सांगता. पहिल्या षटकाचा वाजवी त्यानंतर 13 धावा धावफलकावरती. 13 ऑन बोर्ड विदाउट लॉस्ट आफ्टर फर्स्ट ओव्हर. वॉल चेसिंग 58 पाठलाग करताना 13 झालात. आता पुढच्या 30 मध्ये 45 गरज. नाही 13 ही धावसंख्या धावफलकावरती आपण आल्यानंतर आपण पाहतोय. चला सुपर 12चा पहिला सामना 28 डिसेंबरला शनिवारी अर्थात होणार आहे. वैष्णवी 11 कोलाड विरुद्ध अर्थात आई सासाईवाली तुळशी फायटर्स या 2 संघांमधला पहिला सुपर 12चा सामना होताना पाहायला मिळणार. सॅटर्डेला 28 डिसेंबर ज्या दिवशी अर्थात हा सामना आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे. पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मॅचकडे परत वळूया. ज्या ठिकाणी आपल्याला येणार आहे 30 चेंडू आणि 45 धावांची आता गरज आहे आपल्याला. धावा धावफलकावरती बनवण्यासाठी दोन्ही बॅटर्स मैदानावरती सज्ज. पहिली ओव्हर जर आपण पाहिला ओमकार सानपची, काही चेंडू पहिले चांगले ठरले पण त्यानंतर आलेला तो नो बॉल ज्याच्यावरती षटकार प्राप्त झाला. फ्री हिटच्या बॉलवरती आलेल्या त्या एक्स्ट्राजमधून रन
तब्बल 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. लक्ष्मणजी मोरे साहेब खऱ्या अर्थाने ज्यांनी आम्हाला संपूर्ण स्पर्धेमध्ये पाण्याची सुविधा इथे उपलब्ध करून दिलेली आहे. जल हे तो कल आहे, जल हे तो जीवन आहे आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण टीम खऱ्या अर्थाने साठी आपण पाहिलं तर सगळ्या खेळाडूंसाठी इथे ज्यांनी पाणी आम्हाला पुरस्कृत केलंय लक्ष्मणजी मोरे साहेब यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य अतिथी मंचावरती आपण पूर्ण करतो. थँक्यू सो मच लक्ष्मणजी मोरे साहेब. खऱ्या अर्थाने आपला मी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो कारण साधं म्हटलं जातं जल आहे तो कल आहे, जल हे जीवन आहे आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी पाण्याची सुविधा आपल्याला पुरस्कृत केली आहे लक्ष्मणजी मोरे साहेबांचा शुभ सन्मान. धन्यवाद प्रथमेश. आणि तब्बल आपण मैदानावरती परत वळूयात ज्या ठिकाणी आपण पाहतो रोहन जेव्हा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यानंतर ज्या पद्धतीने ना खूप चांगला चेंडू पंचांकडे थोडासा वळेल सुद्धा पण चेंडू पडल्यानंतर लेग स्पिन करण्याचा पुरेपूर प्रयत्न काट करतोय रोहनने. आणखीन एक निर्धाव स्वरूपातील चेंडू फेकताना आपल्याला पाहायला मिळणार. हे डॉट बॉल आहेत ना, हे प्रेशर जनरेट करायचं काम करणार आहेत. प्रत्येक डॉट बॉल आहे ना आपल्यावरती एक वेगळा प्रेशर टाकत जाणार आहे. आपल्याला त्या 58च्या टार्गेटपासून थोडंसं लांब घेऊन जाणार आहे. ओम दिशा अकॅडमी संघ या डॉट बॉलवरतीच खेळती आहे. परत एकदा 30 गती आणि पंचांनी अर्थात डिक्लेअर करतात फलंदाज बाद. विकेट प्राप्त होते. शुभम मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. होता आणि त्यावेळी आपण पाहिला विकेटची प्राप्ती झाली आणि फलंदाज बाद. अर्थात आपण पाहतोय रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये सर्वात यंगेस्ट 12 वर्षाचा मुलगा ओम मस्कर आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पीक केलंय 12 वर्षाचा मुलगा ओम मस्कर सुद्धा आपल्याला ग्राउंड वरती पाहायला मिळतोय. फंटास्टिक. काय पीक केला असेल ऑक्शनच्या टाइम मध्ये. फटका चांगला आहे. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक धावत येईपर्यंत चेंडू वन बाउंस सीमारेषेपर्यंत जाणार तो पूर्वी क्षेत्ररक्षक धावत आला. अर्थात आपण पाहिलं ज्या पद्धतीने धाव घेतली, फिटनेसचा पुरेपूर नमुना सादर केला आणि तब्बल या धावफलकावरती धावा येतात 2. या 2 धावाने धावफलक पुढे सरकला जातोय. 15 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. विकेट प्राप्त झाल्यानंतर शॉर्ट ऑफ लेन चेंडू आपटला होता आणि त्याच्या विरुद्ध सचिन माळीच्या बॅटमधून आलेल्या पहिल्या बॉलवरती या 2 धावा आपण पाहतोय. विकेट टेकिंग आहे रोहन आपल्याला पाहायला मिळतोय. गती परिवर्तन खोलात टाकला. चेंडू मात्र खोदून काढतोय. गॅप मध्ये जाण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू अडवू शकले नाहीये. चेंडू जातो सीमारेषा बाहेर. खूप वेळानंतर आला हा संजीवनी चौकार. पुन्हा एकदा धावफलकाकडे वळूयात. क्षेत्ररक्षकाला बीट करून जाणारा टेनिस बॉलचा आहे. टप्पा चांगला पडला. उसळी घेणारा चेंडू आणि सीमारेषा बाहेर जातोय. अर्थात चौकार.
धन्यवाद डीजे. 23 ही धावसंख्या धावफलकावरती. प्रथमेशचा आवाज आपण ऐकतोय, माझ्यासोबत जोडला गेलाय. त्यांच्या समवेत आमच्यासोबत आज महाराष्ट्राचा बुलंद आवाज चंदू शेट्टी सर सुद्धा आमच्यासोबत जोडले गेले आहेत. आणि अर्थात आमचा हाय अँड हँडसम आमचा स्मार्ट चॉकलेट बॉय हर्षल मुंडे सुद्धा आमच्यासोबत जोडलेला आहे. त्याचं सुद्धा आपण कौतुक करूयात, कारण खूप चांगली समालोचन त्याच्याकडून सुद्धा आपण ऐकतो. यावेळी चांगला फटका आहे, पण जाळ्यात अडकलाय का काय. राजाची बॅट बोलली होती, पण इतकं चांगलं नाही बोलली. फलंदाज बाद. राजाचा खेळ समाप्त. मयूरजी मालुसरे आणि त्यांच्या समवेत प्रसादजी मोरे यांना मी विनंती करेन की आपल्या शुभास्ते श्रेयस 11 धाटव संघाचे पुरस्कर्ते उमेश दादांचा सन्मान आपल्या व्यासपीठावरती आपण पूर्ण करणार आहोत. उमेशजी बोगटे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान खरं तर श्रेयस 11 धाटवचे पुरस्कर्ते. प्रत्येक संघाचे पुरस्कर्ते आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत, कारण पुरस्कर्ते नसतील तर संघ खेळताना दिसणार नाही. त्या अनुषंगाने मात्र या खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्वांमुळे आपल्या रोहातील अनेक अपकमिंग खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म निर्माण होता आणि खरंच मी पुरस्कर्त्यांचं आभार व्यक्त करतोय. आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर प्रांश 11 भैरवनाथ यशवंत कारचे पुरस्कर्ते मयंक दादा ठाकूर. खऱ्या अर्थाने त्यांना देखील मी विनंती करेन, मयंक दादा आमच्या व्यासपीठावरती या. मयंक दादा ठाकूर काल देखील उपस्थित होते, पण खरं तर तेजस मोस्टली ते व्यासपीठावरती येत नाहीत. त्यांना क्रीडांगणावरती राहूनच सामना आनंद करण्याचा पाहण्याचा आनंद वाटतो. पण त्यांना मी विनंती करेन, मयंक ठाकूर आपण या, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मयंक ठाकूर आपल्या व्यासपीठावरती, त्यांचा सन्मान देखील आपण लगेचच पूर्ण करतोय. तेजस्वी नरे आणि मी विनंती करेन अजिंक्य सुटे आपण या. आपल्या शुभास्ते खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर प्रांश 11 भैरवनाथ यशवंत खार संघाचे यशस्वी पुरस्कर्ते मयंकजी ठाकूर यांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती आपण पूर्ण करणार आहोत. 23 बॉल 35 ची गरज आहे. मॅच सुरू ठेवायची एका बाजूला, सामना कोणत्याही प्रकारे थांबणार नाही या गोष्टीची आपण थोडी काळजी घ्या. विकेटचं पतन झालं नुकतंच. हलक्या हातानं ऑसने कॅच होता उभे ऑन द विकेट. सानपनं चूक केली आहे. कदाचित बॅटची होती आणि तिथे सानपकडनं मिस्टेक झालेली पाहायला मिळाली. डॉट बॉलची समाप्ती. रिॲक्शन चांगला होता सानपचा, कारण का हात टाकला सुद्धा होता, हाताला चेंडू लागला सुद्धा होता. कल्पेश बॉलिंगला आपल्याला येताना पाहायला मिळतो. चांगला लेदरपट्टू सुद्धा मी म्हणेन. कोलाड विभागातून बिलॉंग करतो आणि एक म्हणू शकतो कोलाड असोसिएशन ज्याने गाजवला होता एक हंगाम, तोच कल्पेश मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतोय. पुन्हा मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, दुसरी विकेट नाही मिळू शकली. क्षेत्ररक्षक खूप लांब राहिला. धावची होण्याची संधी आहे, दुसऱ्यांदा संधी आणून दिली होती. नाही खरं चित्रगुप्त जवळपासच कुठेतरी बसला होता नशीब लिहायला, आपण मात्र त्यांनी ठरवलं की नाही, आज जीवनदान, आज जगन्नाथला आपण काही होऊ द्यायचं नाही, आज सचिनला आपण काही करू द्यायचं नाहीये. आणखीन आपण पाहतोय धावफलकावरती वाढ होताना पाहायला मिळतात आणि तब्बल आपण पाहिलं या 2 धावेने धावफलकावरती वाढ. 25 ही धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. येस डेफिनेटली. आणि ज्या प्रकारे आपण पाहतो 58चं टार्गेट जाधव तितकं मोठं नव्हतं, पण ज्या प्रकारची गोलंदाजी झाली, तिखट गोलंदाजीचा मारा आपण पाहिला. ओव्हर द स्टंप्स कट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट चालला, जबाब फटका, शॉर्ट पॉइंटला बीट केला, डी बॅकवर्ड ऑफ पॉइंट मध्ये बॉल, फिडक पॉइंटहून वेगन आले. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. आरटीपीएल सीझन 3 मध्ये जाधव काही म्हणा, पण क्षेत्ररक्षणाचा दर्जा वाढलेला आपल्याला पाहायला मिळाला. नक्की, कारण का चिरू भिंगारे जेव्हा धावत येतो ना, तेव्हा आपण कळून सुद्धा आपल्याला की फिटनेस वरती जास्त, किंबहुना मी तर चिरू बद्दल ऐकलंय असं की ज्या पद्धतीने काही गोष्टी वेळा तो खूप वेळा असं मोजून किंवा वजन करून सुद्धा आपलं डाएट घेतो, इतकं चांगलं फिटनेस चिरू भिंगारेने बनवून ठेवलंय. हा ड्राईव्ह चांगली आहे. यावेळी आपण पाहिलं सरळपडी अर्थात आपण पाहिलं क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू जातोय. एकेरी धावे ते एका धावेने धावफलक पुढे सरकला जातो. 28 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली. 19 चेंडू आणि 30 धावांची आता गरज आहे आपल्याला. या षटकातला शेवटचा आणि अंतिम चेंडू फेकण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतो कल्पेश. 1 विकेट प्राप्त, पूर्ण ओव्हरमध्ये धावा दिल्यात फक्त 5, चेंडू झालेत 5. शेवटचा आणि अंतिम चेंडूकडे आपण वळूयात. थोडा रनअप म्हणा, किंबहुना मी तर म्हणेन की रनअप पेक्षा दुसरा शब्द आहे की विचार विवंचनेमध्ये अडकला. कोणता चेंडू शेवटचा आहे, चेंडू तो कशा पद्धतीने फेकायचा आहे. लास्ट बॉल खूप इम्पॉर्टंट आहे, कारण का नंतर 18-30 ची मॅच होऊ शकते जर हा डॉट बॉल आला तर, पण जर फटका आला तर मात्र मॅच थोडीशी बॅटिंग साईड टीमकडे जाऊ शकते. फटका चांगला आहे, त्याच वेळी नॉन स्ट्रायकर एंड कडून सुद्धा चांगलं काम होताना पाहायला मिळालं.
धावफलकावरती आपण पाहतो 1 धावेत षटक क्रमांक तिसरा सुद्धा समाप्त. 3 षटकांच्या खेरीज धावफलकावरती धावा झालेल्या आपण पाहतो त्या म्हणजे 29. म्हणजे पहिल्या 18 चेंडूंमध्ये ज्या धावा 29 बनवल्यात पुढच्या 18 चेंडूंमध्ये सुद्धा आपल्याला 29च धावा आता धावफलकावरती बनवायच्या आहेत. ड्रिंक्स ब्रेककडे वळूयात आणि त्याच वेळी आपण सर्वांना विनंती आहे की जो खेळाडूंनी RTPLचे फॉर्म्स भरले होते जे अनसोल्ड राहिले त्यांचे टी शर्ट्स प्रियेश आमचा आहे प्रियेश पवार यांच्याकडे जाऊन आपण घ्यायचे आहेत. प्रियेशकडे जायचं आणि आपले टी शर्ट्स घ्यायचे आहेत. अनसोल्ड प्लेयर ही जोपर्यंत टुर्नामेंट चालू आहे RTPL जोपर्यंत चालू आहे तोपर्यंतच आपले टी शर्ट्स मिळणार आहेत. एकदा का टुर्नामेंट संपली आणि त्यानंतर जर तुम्ही आमच्यापर्यंत संपर्क साधला तर टी शर्ट्स तुम्हाला अवेलेबल होणार नाही आहेत याची दक्षता घ्यावी. फक्त टी शर्ट घेऊन येताना एक गोष्ट लक्षात ठेवा आपली ओळख निर्माण करणारा एक OVD डॉक्युमेंट फक्त घेऊन यायचं आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रदीप संगीत डिसॉपड्याच्या माध्यमातून तर मुंबई विभागामध्ये तुम्ही याल तर मोठ्या संख्येनं बैलगाडा शर्यतींचं क्रेज वाढलेलं आहे. ते वाघोबा मैदान उसाटणे असो अथवा रामश्याम मैदान केडकाळे असो सावली मैदान देसाई असो सातत्यानं किंवा पाईपलाईन बोनिवली मैदान असो सातत्यानं बैलगाडा शर्यतीवरती प्रेम वाढत चाललेलं आहे आणि बैलगाडा शौकीन वाढत चालले आहेत. आणि त्याच प्रकारचं नक्कीच संगीत देखील आपण ऐकलं. विकेटनं रोहन आपण पाहतोय अधिक एक नावाजलेला खेळाडू आहे आणि यावरती देखील मोठी जबाबदारी आहे. खरं तर पहिल्या 18 मध्ये 29 बनला पुढच्या 18 मध्ये 29 करायचा होता. पहिल्या बॉलवर डबल मिळाले म्हणजे 17 चेंडू 27चं समीकरण आहे. मॅच अजूनही बॅलन्स आहे 50-50 आपण असं म्हणू शकतो. बॅलन्स स्थितीमध्ये सामना पुढे पुढे सरसावताना 58चा पाठलाग करताना 31 आतापर्यंत झाला 17-27. ओव्हर द स्टंप्स आडवा पाटणं हल्ला केलाय. पुल पॉवरफुल सक्सेसफुल डिलाइटफुल वंडरफुल सो ब्युटिफुल सो एलिगेंट जस्ट लुकिंग लाईक अ वाव. षटकार टेरिफिक हिट अप्रतिम फटका पुल केला होता आणि मात्र स्क्वेअर लेगचा पल्ला पार पाडणारा भाऊ षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. 16 बॉल 21. नेक्स्ट बॉल रोहनचा विरोधात यावेळेस देखील ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केला डीप मध्ये मिड विकेटला सेकंडचा कॉल धाव घेतली आहे. पूर्ण होईल का आणि डेफिनेटली पूर्ण होईल. सुपर रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. रनिंग बिटवीन द विकेट सोबत कॉलिंग देखील चांगली राहिली. कॉल केला पहिली धाव वेगाने कंप्लीट केली सेकंडसाठी आणि दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने आणि जलद गतीने पूर्ण करण्यात आली. 2 धावसंख्या पुढे 39 येणारे 15 बॉल आणि विजयासाठी 19 धावांची गरज. 15 चेंडू 19 धावांचं समीकरण. एकवीर स्पोर्ट्स रूट खुर्द या संघासाठी स्ट्रायकिंग इन वरती सचिन माई 7 बॉल मध्ये 27 रन केला. 300च्या स्ट्राईक रेट तो देखील बॅटिंग करतोय. समोर आपण पाहतोय रोहन नामक आव्हान त्याच्या समोर पार पाडेल का. षटकार तर आलाय पहिले ऑफसाइडला पुन्हा 2 धावेचा प्रयत्न होईल का. यावेळेस चेंडू जास्त वेगाने ट्रॅव्हल झालाय. सेकंडचा कॉल हो नाही बट फायनली नो कॉल केला. सिंगल वरती समाधान मानावं लागेल. गेल्या 2 चेंडूच्या तुलनेमध्ये आपण पाहिलं तर यावेळेस चेंडू आउटफील्ड मध्ये थोडा जास्त वेगाने ट्रॅव्हल झाला आणि त्या अनुषंगाने एक सिंगल मिळाली. धावफलक सिंगलच्या मदतीने पुढे 40 वर. डेबिट कार्ड इथे आम्हाला नक्कीच कोणाचं सापडलंय आपली खात्री पटवून तुम्ही आपण घेऊन जायचंय. कोणाचं तरी डेबिट कार्ड इथे नक्कीच आम्हाला सापडलेलं आहे. खात्री पटवा आणि घेऊन जा. नेक्स्ट बॉल ऑस्ट्रेलिया स्वीप करण्याचा प्रयत्न होता
खरं तर टप्पा पाहिला नसावा कदाचित आणि स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, असफल राहिला. थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू. डॉट बॉलची समाप्ती. जगन्नाथला आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडवरती आणि जगन्नाथला मात्र इथून शेवटचा बॉलवरती कुठे ना कुठे आपल्या संघासाठी एखादा चांगला फटका शोधणं गरजेचं आहे, अन्यथा अंतिम 2 ओव्हरमध्ये दक्षत दबाव येऊ शकतो बॅटिंग साईडवर. 13 बॉल 18चं समीकरण. शेवटचा बॉल पुन्हा स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक सलगचा दुसरा निर्धाव चेंडू आपण पाहिला, ते गोलंदाजाच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी आपण पाहिली आणि अशा प्रकारे पाहता पाहता षटक क्रमांक 4 पूर्ण. 10च्या सरासरीने 40 झाल्यात. येणारे 12 बॉल 9च्या सरासरीने करायच्यात 18. 12 बॉल 18. आणि 18 धाव्यांची गरज. 12 मध्ये 18 धावा धावफलकावरती बनवायच्या आहेत. आपल्या नावाच्या पुढे डब्ल्यू म्हणजे विनचा डब्ल्यू लावायचा आहे. लीग फॉर्मॅटचे मॅचेस आहेत आणि लीग फॉर्मॅटमध्ये 3 मॅचेस, 3 पैकी 2 आपल्याला कंपल्सरी जिंकणं आहे. ज्या 2 आपण सलग जिंकलात तर मात्र आपण सुपर 12 मध्ये जाणार. चला वळूयात 12 चेंडू आणि 18 धाव्यांच्या गरजेसाठी. कल्पेशवरती आक्रमण करायचं होतं. फुल टॉस बॉल, चेंडू हवेत, झेल, विकेट टेकिंग ठरला. परत एकदा कल्पेश, आणखीन एक धक्का, फलंदाज बाद. संगीत खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सोशल मीडियावरती याचं नामाचा बोलबाला आपण पाहिला. सोनार पाटचा किंग सोन्या, चतुर्थ हिंद केसरी, कोकण केसरी आणि बिंजोडचा बादशाह सोन्या बैलाचं संगीत खऱ्या अर्थानं डीजे ऑपरेटरच्या माध्यमानं बैलगाडा शर्यत संगीत मात्र आज सकाळपासून जाधव मोठ्या संख्येने आपण ऐकल्यात. कारण महाराष्ट्रामध्ये 3च खेळ सर्वात जास्त खेळले जातात. पहिला येतो तो म्हणजे क्रिकेट, दुसरा येतो कबड्डी आणि तिसरा येतो बैलगाडा शर्यत. या 3 खेळांमुळे महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी बॅलन्स होतात. खूप वेळा आपण पाहतो की आपल्या टी शर्टवरती सोन्या किंवा 50-50 अशी नंबर्सचे किंवा एका बैलाचं नाव लिहिलं जातं आणि आवडतं लोकांना ह्या गोष्टी सुद्धा, कारण का क्रेज आहे, फॅन फॉलोविंग तेवढी आहे. थार मिळते, थार. येस डेफिनेटली. तार असू दे अथवा जेसीबी असू दे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या खेळामध्ये पाहायला मिळतात. यावेळेस अप्रतिम झेल. सुरुवातीला असं वाटलं की नाही, अनुमान लावता येत नाहीये, बट लास्ट मोमेंटला कॅच इथे कंप्लीट केले गेले. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. 1 मोर विकेट डाऊन. आला पावली माघारी परतलाय निशी कर्णेकर. 0 बाद. बैलगाडा क्षेत्रात सुवर्ण अक्षर आणि ज्या बैलाचं नाव कोरलं गेलं ते सोन्या बैलाचं संगीत. बॅक टू बॅक 2 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. 10 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. 10 चेंडू 18 धावांचं हे समीकरण. चला ऑन हॅट्रिक आता आपल्याला पाहायला मिळणार आहे कल्पेश, कारण का सलग 2 विकेट प्राप्त झाल्यात. 40 वरती 4 ओव्हर समाप्त झालेत. 5वी ओव्हरमध्ये आपण पदार्पण केलं आहे. 10 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज. सलग 2 अर्थात आपण पाहिलं विकेट प्राप्त होताना. आणि एक वेळेस आपण म्हटलं की पहिल्या 18 मध्ये 29 झाल्यात, मग दुसऱ्या 18 मध्ये 29 सहजरित्या पूर्ण होतील, पण नाही, थोडंसं थांबावं लागणार. बॉलिंग साईड आमच्याकडे सुद्धा आहे. ओम दिशा अकॅडमी प्रश्नचिन्ह घेऊन उभाच आहे की जर तुम्ही असे फटके मारणार तर त्याच्यावरती प्रत्युत्तर देणार. निशी आला मैदानावरती, फटका मारायचा प्रयत्न केला, निशी गेला सुद्धा. त्यानंतर नवीन बॅटर मैदानावरती दाखल आकाश आपल्याला पाहायला मिळतोय. हॅट्रिक बॉल कल्पेश.
नवीन फलंदाज मैदानावर 10-18 हॅट्रिकचा बॉल नाही हॅट्रिक तर मिस आउट करतोय स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आपण पाहिला क्षेत्ररक्षक आहे चेंडू अडवतोय फेकी करतोय थोडंसं हडबडी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली 1 धाव येते धावफलकावरती वाढ 9 चेंडूंमध्ये आता 17 धावांची आवश्यकता धावफलक पूर्ण रंगवण्यासाठी समीकरण वारंवार बदलताना तुम्हाला पाहायला मिळेल आणि बदलत्या समीकरणाला अनुसरून कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खूप इम्पॉर्टंट असेल 9 बॉल 17ची गरज आहे कॅल्क्युलेशन्स लावली जातात मनामध्ये या बॉलवरती किती रन्स येतील या बॉलवरती किती रन्स येतील पण त्या धावांसाठी वाट मोठी पाहावी लागते पायात अक्षरशः बेढा घालून ठेवल्यात गोलंदाजांनी ज्या दर्जाची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते आउटस्टँडिंग बॉलिंग परफॉर्मन्स सुंदर गोलंदाजी आता येणाऱ्या 8 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज आहे बदल प्रथमेश खूप महत्वाचा आहे ते म्हणतात ना मित्रांमध्ये सुद्धा विषय होतात की लग्न झाल्यापासून बदललायस तू हा बदल खूप महत्त्वाचा असतो फॉर एक्झाम्पल जर आपण माझ्या बाजूला सबजे गुणलेखक राजू ठाकूर सुद्धा आपण पाहतो पण क्रिकेटवरती अधुनात प्रेम आहे त्याचं आज शिपवरती गेला सकाळी फर्स्ट शिप केली हाफ डेने परत घरी आलाय कौतुक करूया त्याचं सुद्धा 10 दिवस अजिंक्य सुद्धा तेजस नरे सुद्धा पण तेजस नरेचं नशीब थोर आहे की त्यांची पत्नी सुद्धा खूप चांगलं क्रिकेट प्रेमी आहे त्याच्यामुळे त्याच्या घरचं बॅलन्स होऊन जातं तेजस नरे RCBचा कट्टर बोलूया आपण त्याच्यानंतर मॅच कडे वळूया ज्या ठिकाणी शेवटचा चेंडू बाकी आहे फटका चांगला आहे कल्पेशच्या अगेन्स्ट येस इट्स अ 6 इन द रो बाय आकाश संगीत आणि करता डीजे हर्षल आमच्या सोबत जोडले गेले त्या अनुषंगाने सातत्यानं बैलगाडा शर्यतीचं संगीत आपण पाहतो 6 बॉल 10ची गरज आता मात्र सामना रंगताना तुम्हाला पाहायला मिळालं 58चं टार्गेट आणि 58चं टार्गेट सर करताना पहिल्या 5 मध्ये 48 बनलात आणि पुढच्या 6 मध्ये म्हणजे अर्थातच येणाऱ्या एका षटकामध्ये 10 धावांची गरज 6 चेंडू 10 धावा हे समीकरण मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणे गरजेचं आहे पण ज्या प्रकारे तुम्ही यापूर्वी उल्लेख केला की तेजस नरे RCBचे फॅन आहेत पण आपण पाहिलं तर कॅल्क्युलेशन या शब्दावरनं मी सांगितले की तेजस नरे यांचा जो फोन नंबर आहे त्यांचे एकूण जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर ते 45 होतं आणि 45 इक्वल्स टू रोहित शर्मा थँक्यू सो मच चला मॅच कडे वळूयात आपण कारण का कट्टरपणा किंबहुना एका टीमला जास्तीत जास्त फॉलो करणं एका टीमवरती प्रेम करणं हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल किंवा हा पर्सनल विषय आहे आज सध्या आपण मॅच कडे वळूयात ज्या ठिकाणी 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे आणि 6 मध्ये 10चा विषय हा सर्वांच्या पर्सनली झालेला आहे कारण का प्रत्येकाला वाटतं 6 मध्ये 10 बनाव्यात काही काहींना वाटतं की 6 मध्ये धावा नाही बनल्या पाहिजे काही पॉझिटिव्ह आहे काही निगेटिव्ह आहेत निगेटिव्ह विचार असेल की 6 मध्ये 10 नाही बनल्या पाहिजे आपला संघ जिंकला पाहिजे तर काही बाजूने आहे की नाही झाल्या पाहिजे माझा संघ जिंकला पाहिजे प्रत्येक एरियामध्ये ना 2 टीम्सना सपोर्ट करणारे राहणारच आणि तेच आपल्याला एक मैत्री वाढवण्याचं सुद्धा काम करतात यावेळी आपण पाहिलं पूर्ण शफल झाला होता पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल आला पंचांचा इशारा आणि एक धावची स्वरूपात स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज बाद होता लोटनेश्वर क्रीडा मंडळ खारी यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी आपण पाहिलं तर 200 रुपयांचं पारितोषिक असेल आणि विकेट डाऊन मैदानावरती फलंदाज धावची स्वरूपामध्ये बाद पडला नाहीये पण त्यावरती एक धाव सुद्धा मिळाली एक विकेट सुद्धा मिळाली चेंडू अजूनही नाही झालेला आहे 6 चेंडू आणि 9 धावांची गरज अजूनही आपल्याला मैदानावरती भूषणला गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय
भूषण गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतं. सातत्यपूर्वक इम्प्रेस केलंय गोलंदाजानं भूषण. आपण पाहतोय तर मॅन फ्रॉम कारी आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर जेव्हा रजनी क्रिकेट स्पर्धा या क्रीडांगणावरती पार पडली, खारी रनर्स अप टीम राहिले होते आणि त्यावेळेस बेस्ट बॉल ऑफ द टुर्नामेंट म्हणून भूषणची निवड करण्यात आली होती. अपकमिंग यंग रायझिंग स्टार आहे. रोहातला कोदून काढण्याचा प्रयत्न बॉल अवे मध्ये आणि त्याच्यावरती मोठी जबाबदारी आहे. सामना मात्र इथे त्याचा आता सोपवलाय. कॅप्टनने विश्वास दाखवलाय आणि त्या विश्वासाला पात्र असा खेळ देखील त्यानं मैदानामध्ये करायला हवा. खरं तर एक्स्ट्राने सुरुवात केली. आता 5 बॉल आणि 7चं समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. अपकमिंग यंग रायझिंग खेळाडू तुम्ही पाहतायत. भूषण गोलंदाजी मार्कवर. जबाबदारी मोठी आहे, वय कमी आहे आणि कमी वय असताना जेव्हा तुमच्यावर मोठी जबाबदारी पडते ना तेव्हा खऱ्या अर्थानं तो खेळाडू चमकून येतो आणि सध्या चमकण्याची गरज आहे भूषणला देखील. खराब चेंडू होता, बॉल हवे ते खराब बॉल होता पण सुदैवाने विकेट मिळाली. भूषणच्या खात्यामध्ये इथे विकेट आणि लागणारा 6वा धक्का. तर आपण विकेटचं पतन झालं. फलंदाज बाद झाला आणि आता भूषण कुंजच्या खात्यामध्ये सफलता तुम्हाला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं मी याच गोष्टीचा उल्लेख केला की अपकमिंग रायझिंग स्टार बॉलर आहे आणि नक्कीच फ्युचर प्रचंड ब्राईट आहे खेळाडूचं. रजनी क्रिकेटमध्ये देखील जवळून या गोलंदाजाची गोलंदाजी मी पाहिले, खेळ पाहिलाय. त्यामुळे या गोलंदाजावरती देखील आता जबाबदारी ज्या प्रकारे दिले कॅप्टननं डेफिनेटली पार पाडण्यामध्ये जर त्याला यश मिळालं ना आज अखंड रोहेकर या नावाची दखल घेतील. भूषण फटका यावेळेस चांगला गॅपमध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये जाईल बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. अंपायरचा अधिकृत इशारा. इट्स बाउंड्री, 1 बॉल्स ओव्हर द लाईन. 4 धावा. इनिंग मध्ये बॅटिंग करताना ओम दिशा अकॅडमीने देखील 6 विकेट गमावल्यात. आई एकविरा स्पोर्ट्स रोड कुर्तेचे देखील 6 विकेट गेलेले आहेत. त्यामुळे आता टॉसला इथे प्राधान्य आपण देणार आहोत आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर टॉस जिंकला आई एकविरा स्पोर्ट्स रूट खुर्दनं आणि त्या अनुषंगाने टॉसच्या आधारावरती येणाऱ्या 3 बॉल मध्ये 2 धावा देखील चालतील. येस, विकेट न गमावता स्पेशली या गोष्टीवर लक्ष द्या. विकेट न गमावता 3 चेंडूमध्ये 2 धावा देखील चालतील कारण या स्पर्धेचा नियम प्रथम विकेटला प्राधान्य त्यानंतर टॉस. चला सध्या आपण 3 चेंडू आणि 3 धावांच्या गरजेनुसारच बोलूयात. मैदानावरती आपण 3 धावा होताना सुद्धा पाहिल्या, धावून सुद्धा धावा बनू शकतात. अनिश्चितीचा खेळ म्हणजे क्रिकेट, ज्यामध्ये आपण भाकीत करू शकत नाही की कोण जिंकेल कोण हरेल. सध्या आपण मैदानावरती 3 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. याच समीकरणाने जाऊयात. बॉलर बॅक ड्राईव्ह आपण लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवतोय, त्याची फेकी केली जाते आणि चुकीचा थ्रो. एकच धावे ते एका धावेने धावफलकावरती वाढ. आता 2 चेंडू आणि 2 धावेची गरज. 56 ऑन बोर्ड होताना आपल्याला पाहायला मिळतात. भूषण काय कमालीची बॉलिंग, काय कमालीचा स्पेल त्याच्याकडून पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने विकेट डाऊन केले, ज्या पद्धतीने आपण पाहिलं, ज्या 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. खरं तर विकेट न गमावता 1 धाव जरी बनवली
तरी इथं आपण पाहतोय की एकविरा स्पोर्ट्स रूट खुर्द संघ हा सामना जिंकल. कॅल्क्युलेशन खूप महत्वाचं आहे सांगणं, कारण जेव्हा विकेट टॉसला प्राधान्य असतं तेव्हा या एका धाब्याने भरपूर मोठा इम्पॅक्ट पडतो या मॅचवर. त्यामुळे येणारे 2 बॉल 2 धावांची गरज आहे. 1 धाव जरी ते बनवली तरी टॉसच्या आधारावरती आपण पाहतोय एकविरा स्पोर्ट्स रूट खुर्द संघ जिंकेल, कारण विकेट दोन्ही संघांचे समान आहे. सध्या आपण करूया मॅचवरती फोकस. पुन्हा एकदा 2 बॉल 2 ची गरज. भूषण निघला, पुन्हा स्ट्रायकिंग इन मध्ये यश. महत्वपूर्ण बॉल होता, लो फुल टॉस ऑफ साइड मध्ये खेळून काढलाय. फिल्डर तिथे आहेत. एक कंप्लीट सेकंड कॉल आणि अधिकृत विजय मिळवलाय. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. सामना संपला. मॅच फिनिश. 58 धावा सक्सेसफुली चेस डाऊन केल्या गेल्यात. 4 विकेटने सामना जिंकलाय. तर अर्थातच एकविरा स्पोर्ट्स रूट खुर्द या संघानं व्हेरी वेल प्लेड बॉयज. अभिनंदन अभिनंदन टीम एकविरा स्पोर्ट्स रूट खुर्द. तर कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ खर्च न करता लगेचच या सामन्याच्या सामनावीराकडे आपण वळतोय. या सामन्यामध्ये ज्यानं अप्रतिम खेळ केलाय अर्थातच सामनावीर मयंक ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण प्रथमतः मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. 9 चेंडू 22 धाबा बनवल्या. नो डाऊट सचिन माळी इज मॅन ऑफ द मॅच. सचिन माळी यायचा आपण या सामन्याचा सामनावीर. प्रसादजी देशमुख उर्फ तानाजी देशमुख यांचं स्वागत आपण आपल्या व्यासपीठावरती करणार आहोत. यशवंतजी मोरे यांच्या माध्यमातून 500. लक्ष्मणजी मोरे साहेब ज्यांनी आपल्याला नक्कीच या स्पर्धेमध्ये पाण्याची व्यवस्था इथे पुरस्कृत केलेली आहे. आणि लक्ष्मणजी मोरे साहेबांच्या माध्यमातून सचिनसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. प्रशांत मडवी आपण येस प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ते द्यायचं आहे. सन्माननीय तानाजी देशमुख साहेबांचं आपण स्वागत आपल्या अतिथी मंचावरती पूर्ण करीत आहोत. बाळाशेठ महाबळ तेजस्वी नरे यांच्या शुभ उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान सोहळा आपण पार पडतोय. तर चला आपण मॅन ऑफ द मॅच देतो. सचिन या आपण मॅन ऑफ द मॅच. 9 बॉल 22 धाबा केल्यात. 9 चेंडू 22 धाबा ठोकण्यामध्ये सफल राहिला तो सचिन या सामन्याचा सामनावीर आहे. मॅन ऑफ द मॅच आहे. संघ मालक मयंकजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. हो, लक्ष्मणजी मोरे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. सचिन लवकर या प्लीज, मॅच सुरू करायची आहे. नेक्स्ट मॅच. लक्ष्मणजी मोरे साहेबांकडून 500 रुपयांचं पारितोषिक. शंकरभाई महाबळ यांच्याकडून ब्युटिफुल ट्रॉफी. सचिन, पहिलाच सामना तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळत होतात, कसं वाटलं खेळून? खूप चांगलं वाटलं. या स्पर्धेत मला निशिनी संधी दिली आणि प्रत्येक वेळेस खेळायला नेक्स्ट मॅच साठी होते आपल्यासोबत सचिन. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ऑन गोईंग मॅच कडे आपण इथून लगेचच वळणार आहोत. काही क्षणातच होईल लाईव्ह ऍक्शनला सुरुवात. फ्रेश मॅच. पुन्हा एकदा 2 संघ एकमेकाच्या समोर